नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोड विथ सँटी. तर मित्रांनो, आज आपण पाहत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा, पात्र कोण असणार, जाणून घेऊया संपूर्ण माहिती. सर्वात प्रथम नवीन अपडेट्स आपण घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर पहिली खुशखबर काय आहे, तर शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 त्यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. वय वर्ष 21 ते 60 होतं अगोदर, पण आता त्यांनी वय वर्ष हे 21 ते 65 पर्यंत बदललेले आहे. ज्या 60 वर्षाच्या पुढील महिला आहेत त्यांना असे वाटत होते की ही योजना आपल्या कोण्या कामाची नाही आहे, तर त्या सर्व आया बहिणांसाठी मुख्यमंत्र्यांनी हे 60 ते 65 म्हणजेच 5 वर्ष पूर्ण वय वाढ केलेली आहे. तर तुम्ही 65 वर्षापर्यंत असाल तो त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आता अगोदरच्या GRमध्ये एक होतं की ज्यांच्या शेतकरी महिला आहेत किंवा त्यांच्या घरी 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे त्यांनी हा फॉर्म म्हणजे त्यांच्यासाठी हा फॉर्म नव्हता समजा. ठीक आहे, तर आता नवीन अपडेट्स अशी आलेली आहे की ज्यांच्या घरी एकूण 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्हाला ही अट त्यांनी त्या GRमधून काढून टाकलेली आहे. तर तुमच्या घरी घरी एकूण 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती असेल तरीही सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, हा अर्ज तुम्ही करू शकता. तर आणखी एक मोठी अपडेट आहे, 1 जुलैला पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील. जर एखाद्या महिलेने ऑनलाईन फॉर्म उशिरा भरला असेल तरी तिला 2 महिन्यांचे पैसे दिले जातील, म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट. ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे 31 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे, तर तुम्हाला ऑगस्ट आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला भेटून जातील, तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत जरी फॉर्म भरला तरीसुद्धा. ठीक आहे, तर आपण जाणून घेऊया या योजनेमध्ये सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत. एक ऑनलाईन अर्ज, जो की तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन करावायचा आहे. ठीक आहे, इतर तुम्ही कुठेही कोणाला पण 1 रुपया द्यायची कामा नाही आणि कोणाला पैसे नका देऊ तुम्ही. ठीक आहे, तर तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन अर्ज केवळ आणि केवळ तहसील ऑफिसमध्ये जाऊन करावायचा आहे. ठीक आहे. 2 नंबर, तुम्हाला लाभार्थ्याचे आधार कार्ड, म्हणजे तुमचा जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड तुमचा इथे लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला एक PDF फॉर्म मिळेल जो प्रिंटआउट काढून त्याच्यामध्ये हे तुम्हाला सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये फिलअप करायचे आहे आणि तो फॉर्म मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. तिसरं काय आहे डॉक्युमेंट, रहिवासी प्रमाणपत्र. ठीक आहे, तुमच्याकडे 15 वर्षाचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र असे पण याला बोलले जातात. ठीक आहे, किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला तुमच्याकडे ह्यापैकी एक पाहिजे, किंवा राशन कार्डमध्ये तुमचे नाव असले पाहिजे मागच्या 15 वर्षापासून, किंवा इलेक्शन कार्ड, वोटिंग कार्ड. ठीक आहे, यापैकी तुमच्याकडे कोणतं पण एक पुरावा असला पाहिजे. एक तर रहिवासी प्रमाणपत्र, दुसरं जन्म दाखला, तिसरं रेशन कार्डमध्ये 15 वर्षापेक्षा जास्त किंवा 15 वर्षापर्यंत जे तुमचे नाव त्यामध्ये नमूद असले पाहिजे, आणि तिसरा म्हणजे वोटिंग कार्ड. वोटिंग कार्ड तुमच्या सर्वांकडे असेल, तर यापैकी तुम्ही हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही वोटिंग कार्ड पण याला अटॅच करू शकता. ठीक आहे, आता आपण पाहूया की कोणकोणत्या महिला पात्र असतील हा फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, तर 1 नंबर आहे अट, कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नसावा. ठीक आहे, तुमच्या घरी कोणी आमदार किंवा खासदार झाला असे तुम्ही असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिला पात्र नसतील. ठीक आहे, सादर लाभार्थी
महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 म्हणजे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला नसावा. ठीक आहे. तर ह्या सर्व अटी आहेत. त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता आहे, म्हणजेच तुमच्या घरी 2.5 लाखापेक्षा जास्त जर कोणाची इन्कम होत असेल तुमच्या घरामध्ये आणि तो इन्कम टॅक्स भरणारा असेल, म्हणजे दरवर्षी भरत असेल, तर तुम्ही अपात्र ठरणार. कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नसावा. ठीक आहे. तर ह्या सर्व अटी आहेत ज्या तुम्हाला अटी पाहून फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया की कोणत्या महिला या अर्जासाठी पात्र असतील. राज्यातील महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याची रहिवासीच असणे आवश्यक आहे. 2 नंबर, राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला, म्हणजेच विवाहित असाल, घटस्फोटित असाल किंवा तुमचे लग्न जरी नसेल झाले आणि तुम्ही 21 वर्षापेक्षा 21 किंवा 21पेक्षा जास्त वय तुमचं असेल, तर अशा महिला हा अर्ज फॉर्म भरू शकतात. सादर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आवश्यक आहे. ठीक आहे. तर तुम्हाला यासाठी कोणते पण नॅशनल बँक खाते असणे आवश्यक आहे आणि हे सर्वांकडेच असेल. ठीक आहे. तर 14 आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे. तर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही आणि 2.5 लाखापेक्षा जर तुमचे उत्पन्न कमी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.